धाराशिवच्या भूम तालुक्यातील जयवंतनगरमध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालं। अनेक घरांची पडझड झालेली असून वस्तीवरील घरं सोडून नागरिक जे ते गावात आणि इतर नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले। यावेळेस आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। आता भूम तालुक्यातील जयवंतनगर या गावामध्ये आहे। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा बंधारा दिसतोय। हा बंधारा आता फोडण्यात आलेला आहे। त्याचं कारण म्हणजे ही जी या ठिकाणी जयवंतनगर मधली वस्ती आहे, या वस्तीच्या पूर्ण घरांमध्ये पाणी घुसलं, अनेकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या परिसरात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गावकरी देखील जमलेले आहेत। अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अगदी बांधलेली जी घरं आहेत ती घरांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। अगदी विटा त्याच्या वाहून गेलेल्या आहेत। तर पलीकडल्या बाजूला हा जो रिकामा स्पेस दिसतो यामध्ये शेती होती आणि ती शेती सुद्धा पूर्णपणे खरवडून गेलेली आहे। अनेकांचं नुकसान झालंय। अगदी बंद झालेला पाऊस हा सकाळपासून पुन्हा रात्रीपासून पुन्हा धुवाधार सुरू झाला आणि या पावसाने होतेच नव्हतं केलं। ही जर आपण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी एक रूम होती, ती पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे। अगदी पत्रे पूर्ण अस्ताव्यस्त पडलेले आहेत। या ठिकाणी एक कुटुंबीय राहत होतं। आता त्या कुटुंबाला इतरत्र स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। काय नेमकं परिस्थिती होती, काय सांगाल? मागच्या 4 दिवसापूर्वी पण भयानक अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस झाला आणि रात्रभर भरपूर पाऊस झालाय। त्यामुळे या परिसरातली सगळी घरातलं अन्न धान्य हे सगळं भिजलंय, वाहून गेलंय। इथे एक घर होतं, गाय गोटे वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे। इथे बघा जमीन पूर्ण जो रोड आहे तो जमीन त्या रोड नदीच्या ज्या काठीचा आहे तिथून रोड होता आणि पूर्ण जमिनीचं तर एवढं नुकसान झालंय की इथे आता 5 वर्ष काही एकही शेती किंवा उत्पन्न निघूच शकत नाही। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, भूम, धाराशिव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।